ठाण्याचे माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी ठाण्याचे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना खरमरीत पत्र लिहिलंय। गेल्या काही दिवसांपासून राजन विचारे आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे। विचारे यांनी म्हस्के यांच्यावर टीका करताना बच्चा म्हटलं होतं, तर त्यावर म्हस्के यांनी प्रत्युत्तर देताना विचारे यांना आजोबा म्हटलं होतं। तसेच विचारे यांच्या ऑपरेशन सिंदूर बद्दलच्या विधानावरून शिंदे गटाने ठाण्यात बॅनर लावले होते। ते बॅनर काढण्यावरून काल रात्री ठाकरे आणि शिंदेच्या युवासेनेत बाचाबाची देखील झाली होती। त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना एक पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी नरेश म्हस्केवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे। राजन विचारे यांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय बघूयात। पत्र लिहिण्यास कारण की वाचाळवीर हीच उपाधी तुम्हाला योग्य आहे। आमच्यावर काँग्रेसच्या वळचणीला गेल्याची टीका करतो, पण एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून तू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होतास हे आठवते का? आणि तेव्हा याच राजन विचारेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर तुला शिवसेनेत परत आणलं, याचा विसर पडू देऊ नकोस। कोरोना काळात उंदरासारखा घरातल्या बिळात लपलेला तू ठाण्यातील मनसेच्या नेत्याने डिवसल्यावर घराबाहेर पडला होतास। गद्दारी नसानसामध्ये भिनलेल्या तुझ्या सारख्यांनी आम्हाला देशभक्तीचे धडे देताना मी आजवर केलेल्या कामाची नुसती यादी आठवावी, म्हणजे तुला कळेल गद्दार कोण आणि देशप्रेमी कोणते। देशप्रेम मला काय शिकवतोस? मुंबईमधील 26 अकराच्या हल्ल्यानंतर आम्ही ठाण्यात पहिले स्मारक शहीद उद्यानच्या रूपाने उभारले आहे। त्याच शहीद उद्यानात कारगिल दिवस प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना आम्ही शहीदांच्या आठवणीत भारावून जातो। याच कार्यक्रमाला आम्ही तुला कित्येक वेळी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं आहे। त्यामुळे नरेश, हे फक्त तुझ्या स्मरणात राहू दे आणि मी जे काही विधानं केली आहेत त्यात सैन्याच्या अवमानाचा प्रश्न येतच नाही। तुला फक्त घाणेरडे राजकारण करायची जणू सवय जडली आहे। त्यामुळे आता तरी प्रगल्भ बुद्धी वापरण्यास सुरुवात कर। एकदा श्रीनगरमधील लाल चौक येथे शंकराचार्यांना भेटायला गेलो असता तेथे बॉम्बस्फोट झाला। त्या हल्ल्यातून सुद्धा आम्ही बचावलो। मात्र एक लक्षात ठेव, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिलेले संस्कार आहेत। पहिला देश नंतर धर्म हे आम्हाला त्यांनी शिकवले। त्यामुळे तू आम्हाला अजिबात देशप्रेम आणि हिंदुत्व शिकू नकोस। श्री मलंगडावर एवढ्या वर्षात एकदा तरी पायी चढलास का रे तू? त्या गडाखाली बसून खुशमस्कऱ्या लावालावी करायचे हे तुझे जुने धंदे आता तरी सोड। तू आता सध्या ज्यांचे मीठ खातोस त्यांची सुद्धा निंदा नालस्ती करतोस। त्यांना काय कळते हे माझे डोके असं शब्द वापरून स्वतःचा फायदा करून घेतोस। टेंडर सेंटर म्हणून तुझी ख्याती सर्वदूर आहे। वाचाळवीर तुला बोलतो हे खरंच आहे, पण वाचाळवीर बोलल्याने तुला एवढ्या मिरच्या का झोंबल्या? अरे नरेश, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः ठाण्यात आले आणि तुला महापौर खुर्चीत बसवले, याची तरी जाणीव ठेवशील की नाही? खाल्ल्या मिठाला जागशील की नाही? अरे ज्या ताटात खाल्लेस त्या ताटात घाण करणे अशी तुझी ओळख अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात झाली आहे। दुसऱ्यांच्या विकासाच्या कल्पना चोरणारा, दुसऱ्यांच्या आयडिया स्वतःच्या नावावर खपवणारा तुला उंदीर म्हटलं ते उगाच नाही। तू इकडून तिकडे उड्या मारू शकतोस हे सर्व ठाणेकरांना माहिती आहे। तुला एवढीच खुमखुमी असेल तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर तुला देईन, पण आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आम्हावर संस्कार आहेत। त्यामुळे खबरदार, यापुढे शिवसेना आणि ठाकरे ब्रँड आणि माझ्याशी बोलताना तुझी अवकात काय होती हे विसरू नकोस। नरेश, तू किती सर्वज्ञानी आहेस आणि राजन विचारे काय चीज आहे हे समस्त ठाणेकरांना माहिती आहे। एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून मार्गारेट अल्वा यांच्या उपस्थितीत ठाण्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात तुझा काँग्रेस प्रवेश होणार होता, पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे तुला काँग्रेसमध्ये जाण्यापासून मी थांबवला आणि म्हणूनच तुझी आजची ओळख आहे हे विसरू नकोस, याचे भान ठेव। तुझ्या सारख्या लबाडाने खासदारकीची निवडणूक कशी जिंकली हे सर्वांना माहिती आहे। बोगस मतदान नोंदणी करून विजय मिळवलात याचाही भांडाफोड लवकरच होईल। तेव्हा दिल्लीत असताना चमकोगिरी करताना सर्व ठिकाणी कॅमेरे लागले आहेत, त्यामुळे याचीही भान ठेव। घरापासून ते संसद भवनापर्यंत कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून आहेत। दिल्ली तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे उगाच आमच्या वाटेला जाऊ नकोस।
मातोश्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाबद्दल बोलताना जरा जपून. तुला एकच सल्ला देतो की सुसंस्कृत राजकारण कर. मला तुझे पुस्तक उघडायला लावू नकोस, नाहीतर भारी पडेल. तुर्तास एवढंच. राजन विचारे यांनी हे पत्र आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलंय. त्यांच्या वाचाळ टीकेवर राष्ट्रभक्ताचे हे प्रत्युत्तर असं कॅप्शन या पत्राला विचारे यांनी दिलंय. दरम्यान आता राजन विचारे यांच्या या पत्राला नरेश म्हस्के काय प्रत्युत्तर देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा ठाण्याचं राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.